नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लेदर मोबाईल पाउच। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन मेन पार्ट्स, एक साइड पट्टी, एक चेन पट्टी जी आपण रेडी घेतलेली आहे। त्यानंतर लागणार आहेत आपल्याला काही लेदरचे तुकडे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यांचा आपण वापर करणार आहोत। त्या व्यतिरिक्त लागणार आहेत आपल्याला 2 डी कडी, 4 रनर जे आपण चेन मध्ये 2 अगोदरच जोडलेले आहेत आणि 2 अजून लागणार आहेत। नेम टॅग, सॉफ्ट पाइपिंग लागणार आहे, चेन लागणार आहे। त्यानंतर गोल्डन चेन्सचा आपण हँडल म्हणून वापर करणार आहोत आणि नॉन ओव्हनचा अस्तर। सर्वप्रथम आपण मेन पार्टवर 1.5 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत। त्यानंतर उभ्या साइडनेही आपल्याला 1 इंचावर यापैकी आडव्याच्या भागावरचा जो मार्क आहे तो आपण पट्टी जी आहे ती कापून घेणार आहोत आणि साइडला ठेवणार आहोत, ज्यावर आपल्याला नंतर एक पॉकेटसाठी चेन लावायची आहे। अगोदर आपण उभ्या भागावर एक चेन लावून घेणार आहोत। चेन लावून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक रनर ॲड करायचा आहे। रनर खालच्याच साइडने ॲड करायचा आहे, लक्षात ठेवायचं आहे। रनर वरच्या साइडने जर तुम्ही ॲड केलं तर तुमचं पॉकेट हे खाली उघडणार आहे, त्यामुळे तुम्ही जे पॉकेटमध्ये काही टाकाल तर ते सर्व खाली पडणार आहे, म्हणून रनर खालच्या साइडने ॲड करायचं आहे। त्यानंतर एक पट्टी आपण ठेवलेली होती लेदरची 1.5 इंचाची, ती पट्टी आपल्याला वरतून लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जी वरच्या साइडने चेन लावणार आहोत तिला कव्हर आपण त्या पट्टीने करणार आहोत। बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये कसं मी ती जी उरलेली लेदरची पट्टी होती ती तिथे लावलेली आहे। ती पट्टी लावून पिनने सिक्युअर करून त्यावर वरच्या साइडने एक शिलाई द्यायची आहे। शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला त्या पूर्ण पार्टला एक अस्तर जोडायचं आहे। अस्तर जोडण्यासाठी आपण वरून एका साइडने त्या अस्तरला आतल्या साइडने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि शिलाई देताना तीनही साइडने द्यायची आहे, वरची साइड सोडून। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी 3 साइडने शिलाई दिलेली आहे। उरलेलं अस्तर हे कट करून घ्यायचं आहे। तिथे वरच्या साइडने चेन लावायची आहे, ती शिलाई आपली चेन मध्येच येणार आहे, म्हणून आपण ती शिलाई सोडून दिली होती। आपला उभं एक पॉकेट झालेलं आहे आणि आता जी चेन लावत आहोत आपण तिथे एक पॉकेट होणार आहे। ती चेन सरळच लावायची आहे, जो पार्ट आपण घेतलेला आहे बॉडी पार्ट तो, आणि ती चेन सरळ सरळ ठेवायची आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो उलट ठेवायचा आहे त्या चेनवर। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पहिला पार्ट आपण सरळच ठेवला होता आणि दुसरा पार्ट जो आहे तो उलट ठेवलेला आहे त्या चेनवर। चेन सरळ करून त्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना लेदरवर ऑइल अप्लाय करायचं आहे। तुम्ही बघू शकताय चेन व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्यामध्ये रनर अप्लाय करायचा आहे। रनर मी ज्या साइडने लावलेला आहे त्या साइडने लावायचा आहे, जेणेकरून दोघंही रनर एका साइडला येतील। उलट्या साइडने रनर लावल्यावर 2 वेगवेगळ्या साइडला रनरचे 2 होणार आहेत। आता हा आपला पार्ट रेडी झालेला आहे। अस्तर लावून या पार्टला पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये पॉकेट्स तयार होतील। 4ही साइडने अस्तर जोडायचं आहे याला आणि उरलेलं अस्तर हे कट करून घ्यायचं आहे। पूर्ण पार्ट झालेला आहे। पुढचा पार्ट हा मागच्या पार्टवर ठेवून व्यवस्थित जो पार्ट छोटा मोठा झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। पुढच्या पार्टला चेन लावल्यानंतर तो थोडा मोठा होत असतो, यासाठी दोघंही पार्ट आपल्याला सेम करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मागच्या पार्टवरही व्यवस्थित पूर्ण अस्तर हे लावायचं आहे। अस्तर लावून त्याचेही साइड्स व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। दोघं पार्ट्स रेडी झाल्यानंतर आपल्याला साइड पट्टीलाही अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि त्याचेही साइड पार्ट्स हे कट करून घ्यायचे आहेत। आपल्या आता 3ही पार्ट्स रेडी झालेले आहेत। चेन पट्टी आपण अगोदरच रेडी केलेली होती, त्यामुळे आपला सर्व मेन पार्ट्स हे रेडी झालेले आहेत। आता व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी काही लेदरचे तुकडे घ्यायला लावलेले होते, ते यासाठीच की आपल्याला त्यामध्ये डी कडी ही जोडायची आहे। डी कडी जोडताना फक्त लेदरचा तुकडा त्यामध्ये जोडायचा नाहीये, तर स्टेपही त्यामध्ये टाकायचे आहे। लेदर हे कट होतं नंतर स्टेप टाकल्याने लवकर आपले बेल्ट्स हे खराब होणार नाहीत।
त्यामुळे लेदरच्या खाली स्टेप टाकून त्यामध्ये डी-कडी अडकवून ते चैनवर व्यवस्थित ठेवायचं आहे। एक साईड बघा मी कशी केलेली आहे तशीच दुसरी साईड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित समजून येईल। वरून एक शिलाई त्याला द्यायची आहे, एक नाही तर 2 ते 3 शिलाई तुम्ही तिथे टाकू शकताय, ज्यामुळे ते पक्क होणार आहे। चैन पट्टी सरळ ठेवून त्यावर आपल्याला साईड पट्टी आणि चैन पट्टी ही जोडून घ्यायची आहे। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणेच एकावर एक सरळ ठेवून साईड पट्टी आणि चैन पट्टी जोडून घेऊन त्यावर एक दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना चैनच्या साईडने नाही तर साईड पट्टीच्या साईडने द्यायची आहे दाब शिलाई, आणि ती प्युअर लेदर वगैरे असल्यामुळे ऑइलिंग करायचं आहे। रेडी झालेली साईड पट्टी आणि चैन पट्टी आपण मेन बॉडी पार्ट्सवर जोडून घेणार आहोत। सुरुवात चैनपासून करायची आहे, पूर्ण जोडून नाही घ्यायचं आहे, आपल्याला तो पार्ट राहू द्यायचा आहे। शिल्लक उरलेला पार्ट कट करून राहिलेली एक साईड जी आहे चैन पट्टी आणि साईड पट्टी ती जोडून त्यावर दाब शिलाई देऊन पुन्हा तो पार्ट जिथून सुरुवात केलेली आहे तिथेच सुरुवात करून पूर्ण करून घ्यायचा आहे। चारही कॉर्नर्स व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। दुसरा पार्ट जोडण्यासाठी दोघंही साईडला सेंटर मार्क करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या पार्टवरही सेंटर मार्क करायचे आहे। तुम्ही बघू शकताय दुसरा पार्ट चैनच्या साईडने पहिले जोडून घ्यायचा आहे, त्यानंतर बेसच्या साईडने जोडायचा आणि मग राहिलेले 2 जे आजूबाजूचे साईड्स आहेत ते आपण त्यात कव्हर करायचे आहेत। आपलं मोबाईल पाऊच हे रेडी झालेलं आहे, त्याला आता अंडरग्राउंड पाइपिंग आपण दोघंही साईडने करून घेऊया। पाइपिंग झाल्यानंतर मोबाईल पाऊच सरळ करून घ्यायचा आहे आणि त्याला नेम टॅग लावायचा आहे वरतून फायनल लुक कंप्लीट करण्यासाठी। तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात ती साखळी लावू शकताय किंवा 50 दीडचा बेल्ट बनवलेला आहे तोही लावू शकताय। बघा आपलं मोबाईल पाऊच हे रेडी झालेलं आहे।